ज्यांच्यामुळे भारताचं लोकशाहीचं स्वप्न साकार झालं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। गेली अनेक वर्ष इंदू मिल परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम सुरू आहे। 10 वर्ष झाली तरी स्मारकाचं काम पूर्ण झालेलं नाहीये। नेमकं कुठे अडलंय या स्मारकाचं काम आणि अखेर हे काम कधी पूर्ण होणार, पाहुयात इंदू मिल मधून एक रिपोर्ट। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक इंदू मिल मध्ये आकाराला येते। मात्र या स्मारकाचं काम बरीच वर्ष रखडलंय। इंदू मिल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधण्यासाठी आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन झालं। अखेर या आंदोलनाला यश मिळालं आणि 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं। आता फिजिकल वर्क बऱ्यापैकी झालेलं आहे, परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की पुतळ्याला 2 वर्ष लागणार आहेत। त्यामुळे हे संपूर्ण काम व्हायला पूर्ण कंप्लीट व्हायला 2 वर्ष लागतील असंच म्हटलं पाहिजे। कारण पुतळ्याचं जे काम आहे ते अत्यंत मोठं आहे आणि पुतळा स्वतः 7000 टनापेक्षा जास्त वजनाचा पुतळा आहे आणि त्याला तो वरती चढवणं आणि ते करणं आणि तिथे पुतळा बनवायला पण 1-1.5 वर्ष त्यांना रामसूत्र लागणार आहे। त्यानंतर 6 महिने इथे असेंबल करायला आणि इरेक्ट करायला लागतील। आणि या इथून आपण पाहिलं, तुम्ही आला तिथून हा एंट्रन्स असणार आहे, तिथे तिकीट विंडोज राहणार आहेत, या इथे टॉयलेट बाथरूम्स राहणार आहेत। खालती या आपण स्ट्रक्चर जिथे उभं आहोत त्याच्या खाली 2 माळे एक कार पार्किंग बनवण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने हे संपूर्ण स्ट्रक्चर या इथे बनवलेलं आहे। पहिल्या डेडलाईननुसार हे स्मारक 2021 मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण त्यानंतर अनेक डेडलाईन्स आल्या आणि गेल्या। मात्र स्मारकाचं काम कासवाच्या गतीनं सुरू राहिलं। आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उंचीबाबतही बदल करण्यात आला। उंची वाढवून 360 फूट करण्यात आली, त्यामुळे संपूर्ण आराखडाच बदलावा लागला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठीचा 29 कोटींचा निधी 4 महिन्यांपूर्वी पुतळा तयार करणारे कलाकार राम सुतारांना देण्यात आला। राम सुतार यांनी पहिल्यांदा जो 25 फुटाचा पुतळा बनवला होता तो आम्हाला दाखवला होता आणि त्या पुतळ्यामध्ये काही छोट्या मोठ्या ज्या त्रुटी होत्या त्या त्यांना, म्हणजे त्यांच्या नोएडाच्या आम्ही जो स्टुडिओ आहे त्याच्या जाऊन तो बघून त्याच्यामध्ये त्या त्रुटी होत्या त्या त्यांना दाखवल्या आणि मला पूर्ण खात्री की त्या पद्धती त्या करेक्शन करतील आणि बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य असा पुतळा इथे निर्माण होईल। सुरुवातीला या स्मारकाचा खर्च 425 कोटी एवढा होता। मात्र फक्त एकाच कंपनीनं कंत्राट अर्ज भरल्यानं पुन्हा निविदा काढावी लागली। त्यानंतर 783 कोटी रुपयात हे बांधकाम करण्याचं कंत्राट शापूरजी पालमजीला देण्यात आलं। इंदू मिल मधल्या स्मारकाची रचना आणि बांधकामाच्या मूल्यमापनाची जबाबदारी शशी प्रभू यांच्यावर सोपवण्यात आली। आता डॉक्टर आंबेडकरांचा 360 फुटी धातूचा पुतळा समुद्रासमोर उभारला जाणार आहे। या पुतळ्याचं काम सध्या नोएडामध्ये सुरू आहे। स्मारकामध्ये अभ्यासिका, ग्रंथालय, 1000 माणसांच्या क्षमतेचा सभामंडप आणि 400 गाड्यांच्या पार्किंगची सोय असेल। बघा, मी समाज कल्याण मंत्री झाल्यानंतर इंदू मिलला स्वतः मी भेट दिली। जे बाकीचं जे काम आहे ते सर्व झालेलं आहे, परंतु मेन जे आपल्याला जे पुतळा हा आपला बेसिक कन्सेप्ट आहे आणि तो 350 फुटाचा असलेला पुतळा त्याचं कामकाज कुठपर्यंत आलं हे मी सुद्धा पाहण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो। दिल्लीला जाऊन त्या पुतळ्यांकडं त्या कारखान्याला जाऊन भेट दिली। जे रामसुतार ते काम करतायत त्यांच्या माझ्याबरोबर माझे अधिकारी होते आणि हे सर्व आता आपण किती जरी डेट गेलो ना तरी त्याने सांगितलं की साहेब हा काम वेगवेगळ्या टप्प्यात होणार आहे, तर 26 डिसेंबरला म्हणजे डिसेंबर 26 पर्यंत हा पुतळा पूर्णत्वाला येणार। MMRDAचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांनी नुकतीच इंदू मिलमध्ये पाहणी केली। या भव्य स्मारकाशी सर्व संबंधित यंत्रणांना गती वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले। एवढंच नव्हे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अजरामर कार्याला साजेसं गौरवचिन्ह ठरावं अशी अपेक्षा MMRDAला आहे। 2020 मध्ये कोरोनामुळे या स्मारकाचं काम थांबलं। त्यानंतर या स्मारकाचं बांधकाम करणाऱ्या कंपनीला आर्थिक तोटा झाल्यानं त्याचा परिणाम स्मारकाच्या गतीवर झाला। आता स्मारकाचं जवळपास 60% काम पूर्ण झालंय। मात्र इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पूर्ण होण्यासाठी अजून 2 वर्ष लागणार। आज जर बघितलं तर स्मारकाचे काम जवळपास 70 ते 80% पूर्ण झालेलं आहे। राम सुतार
पुतळा जो आहे तो साकार करतायत त्यांना जवळपास 1.5 ते 2 वर्ष लागणार असल्याची माहिती स्वतः राम सुतार देत आहेत। त्यामुळे पुढील 2 ते 2.5 वर्षात हे स्मारक पूर्ण उभं राहील आणि लोकांसाठी खुलं होईल अशी आशा व्यक्त केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेंसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई।